तुम्ही पाहताय खर तर बेग ज्याची ओळख आहे आणि हरण्या ग्रुप खर तर हरण्याच्या नावाने आपण पाहतोय चिरागजी भगत यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय। त्यामुळे दोन्ही पुरस्कर्त्याचं आधी आपण कौतुक करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आणि आता वळतोय मॅच कडे जिथे मात्र एक मोठी मॅच मध्यरावरती सुरू आहे। बामण डोंगरी विरोधात पेठ या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच खर तर हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या रात्रीमधील एक मोठी मॅच मध्यरावरती रंगतीये कारण पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील दोन ताकदवर संघ ते देखील आपण पाहतोय। रात्री की यात्री मध्यरावरती तुम्हाला जरूर पार भेटतील। रातों के कातिल बामण डोंगरीची ओळख आहे तर रात्रीची यात्री म्हणून पेठ टीमची ओळख आहे आणि आता तोच सामना ज्या सामना पाहण्यासाठी आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग नेहमीच गर्दी करत असतो तो सामना तुम्हाला मध्यरावरती आज मात्र रंगताना दिसेल यातील मात्र शंका नाहीये। दोन्ही संघाचं आपण खरं तर कौतुक करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल। गावदेवी चषक दापिवरीची स्पर्धा आज मात्र मैदानावरती रंगताना दिसतीये। सलामी जोडी दाखल झाली आहे मैदानावरती तुम्ही पाहताय दोन ताकदवर बॅटर मैदानावरती पार भेटतील। आर्यनच्या साथीनं संदेश गोंधळी ही जोडी तुम्हाला मैदानावरती पार भेटतीये। मॅच भरपूर चांगली रंगेल। सामना जिंकणार कोण यापेक्षा सामना कसा रंगेल यावरती प्रेक्षकांच्या जास्तीत जास्त नजरा तुम्हाला जरूर पार भेटतील। आणि आज आपण पाहतोय रात्र चौथी रात्र वैराची असं म्हटलं जातं परंतु आजच्या रात्रीमध्ये आज सामना मैदानावरती चांगला रंगेल यातील मात्र शंका नाहीये। गेम ऑन लेट्स प्ले। पहिला बॉल अडबा बाटने खेळलाय स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतील वेगानं एकदा बेक पडली दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये आणि पहिल्याच बॉलवरती तुम्ही पाहता एक सिंगल अकाउंट ओपन झालंय खातं उघडलंय। टीम श्री गणेश करत असताना बामण डोंगरी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल। टॉस इथे जिंकला टीम आरसीसी पेठ संघानं निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम बामण डोंगरीला आणि खरं तर ज्यावेळेस ओपिनियन घेतली रोशनजी संते सरांनी त्यावेळेस तेजस पात्रे कॅप्टनने सांगितलं की आम्ही टॉस जिंकून बॅटिंगच करणार होतो त्यामुळे आता योग्य तो निर्णय दोन्ही संघासाठी आपल्याला पाहायला मिळेल। व्यासपीठावरती आपण वळूया राहुल चव्हाण सर डॅनी लोंगले सरांचा इथे आपण विशेष सन्मान करतोय। सचिन दादा गायकर यांच्या शुभ हस्ते यशस्वी पुरस्कर्ते म्हणून त्यांची ओळख आहे। एसबीसीसी उमरोली या टीमचे पुरस्कर्ते आहेत आणि डॅनी सरांचा इथे आपण सन्मान करतोय। फोटो कॉम्बॉक्स राहुलजी चव्हाण सर आधारस्तंभ आहेत उमरोलीचे नेहमीच आपण पाहतोय सर्व यंगस्टर खेळाडू त्यांच्या माध्यमातून घडले जातात आणि त्याचा सन्मान आपण करतोय। त्यानंतर मी विनंती करेल रोशनजी संदेश सर एक विशेष सन्मान कर्जत तालुक्यातील एक नामांकित पुरस्कर्ते आपण पाहतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती संतोषजी राऊत यांचं आगमन झालंय त्यांचाही सन्मान आपण करावा बोलतो या बंटी जोशी। पुढचा बॉल फुल टॉस होता मेजवानी होती दोन्ही हाताला स्वीकारायची होती नाही जमलं संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा अखेर डॉट बॉल। फुल टॉस वरती नेहमीच आपण पाहतोय खर तर तुटून पडतात बॅटर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे दोन रिव्ह्यू तुम्हाला भेटतील। चला आपण चेक करतोय तिसरे पंच या आपण जोडले जा चला बाबू या आपण चेक करतोय हाईट फॅक्टर रिव्ह्यू बॅटिंग टीमने घेतला आणि नक्की घडले काय ते आपण पाहणार आहोत। हाईट फॅक्टर काय होतं ग्रामीण टेनिस क्रिकेट.in आपल्या सोबत जोडले गेले त्यामुळे आपण पाहतोय दूध का दूध और पाणी का पाणी तुम्हाला जरूर पार बेल या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम क्वालिटी अप्रतिम क्लॅरिटी हे चित्र तुम्हाला पार बेल। चला संतोष दादा राऊत साहेब इथे उपस्थित आहेत। कार्तिक सर्वेश 11 जीवदानी बामण डोंगरी या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया। सचिन दादा गायकर यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया। कलमगावचे उद्योजक समाजसेवक आदरणीय संतोष दादा राऊत साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण करूया सन्मान। आणि अंपायर सिग्नल नो बॉल इथे घोषित केलाय कमरेच्या वरती होता बॉल त्यामुळे पंचांनी घोषित केलाय नो बॉल क्लोज निर्णय होता तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला। फुल टॉस बॉल वरती बेजवाडी होती दोन्ही हाताला स्वीकारायची होती नाही जमलं आणि अखेर नो बॉलचा इशारा। पुढचा बॉल उघडा डोळे पाहणे पुढचा बॉल फ्रीट चांगला फटका इनफिल्डच्या वरनं खेळला एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक 3-3 पाठमोरे स्टॉप केलाय बॉलला उत्तम फेक करतील दोन धाबा इथे एक पट जातील त्या दोन धाब्याच्या साथीने आता धाव फलक टीमची टोटल स्कोर वरती पुढे सरकते प्लाय होत असताना 5 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील। 3 बॉलचा खेळ आता संपलाय आणि धाव फलक 5च्या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल। आभार व्यक्त करूयात तेजसजी मात्रे सरांचं जे महाराष्ट्र पोलीस आहेत या स्पर्धेमध्ये ते खेळण्यासाठी दाखल झालेत बामण डोंगरी टीमच्या माध्यमातून। अजून एक चांगला फटका मागचा पाय वाकवला त्यानंतर बॉलला मात्र सीमारेषा दाखवली बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे अंपायर सिग्नल 4 रन।
दत्त नाईकच्या बॅटमधून हा चौकार आलाय. ISPL खेळून आलाय, ISPL गाजवून आलाय. तोच खेळाडू तुम्ही पाहताय मैदानावरती त्याच्या बॅटमधून चौकार आलाय आणि आता चौकाराच्या साथीने धावफलक टीमची टोटल स्कोर बोर्डवरती 9 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती असताना दोन्ही संघ आपण पाहतोय अप्रतिम खेळ त्यांचा जरूर आपण पाहिलाय. पनवेल तालुक्यातील दोन्ही संघ बिलॉंग करतात आणि अप्रतिम खेळ नेहमीच आपण त्यांचा पाहिला आणि या स्पर्धेमध्ये देखील खरं तर हा सामना जसा लाईव्ह ड्रॉ मध्ये आपण पाहिला की हा सामना लागलाय त्यानंतर प्रेक्षकांची खरं तर भरपूर विचारपूस देखील झाली की कधी हा सामना आहे आणि आज आपण हा सामना खरं तर आजच्या रात्रीतून चौथा खेळतोय कारण दोन्ही संघ दुरून येणार होते या स्पर्धेमध्ये आणि तोच सामना मैदानावरती रंगतोय. पुष्करवर खुश रहो. पुढचा बॉल ढकलण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकाला हुलकवणी देऊन बॉल जाईल डीप मध्ये. अखेर बॉल स्टॉप झालाय, थांबलाय बॉल. 2 धाबा इथे देखील भेटतील या संख्यात नाहीये. गवताचा गालीचा पसरलाय आणि त्याला गुदगुल्या करत बॉल मात्र पॉइंटला डीप मध्ये दाखल जरूर झाला. असं वाटलं होतं चौकार येईल पण तुम्ही त्या खेळाडूचं कौतुक करेल जो वेगाने धावत पळत पोहोचला. जिशांत होते बॉलला त्याने स्टॉप केलाय. 2 धाबे ते भेटतील त्यामुळे टीमची टोटल आता स्कोर बोर्ड वरती फ्लॅग होतीये. धाव फलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल 1/11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगती पथावरती असताना फुल टॉस बॉल पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख बॉल जाईल स्कोअर लेगला. क्षेत्ररक्षक पाठमोरा नाही थांबणार. बॉल जाईल माउंट लाईनच्या पलीकडे डिबॅकवर स्कोअर लेग सीमा रेषेपार चौकार. वरती 15 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. खरं तर विवेकदादा जोशी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय टीम RCC पेठचे मेंटॉर आहेत आणि सोहेल शेख यांचे आभार व्यक्त करायला हवं कारण हा संघ त्यांच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचला आणि अप्रतिम खेळ त्यांचा आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. या स्पर्धेचा आनंद घेत असताना निरंजन भाऊ पिसेकर त्यासोबत अनिकेतजी कुलकर्णी ज्युनियर मयूर त्यासोबत प्रतीकजी पिसेकर आपलाही आभार आम्ही व्यक्त करतो आणि खास करून मयूरजी पिसेकर साहेब कारण ज्यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण आम्हाला लाभलंय त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. बदलापूरचं वर्ल्ड कप ही स्पर्धा आताच रंगली आहे त्यामुळे आपण पाहतोय त्या स्पर्धेमध्ये देखील सर्व टीम अप्रतिम खेळले आणि त्या स्पर्धेमध्ये देखील आपण जर पाहिलं असेल तर नागाव हा संघ बांधला होता संतोषजी राऊत साहेबांच्या माध्यमातून आणि आई गावदेवी 12-13 नागाव कार्तिक 11 या नावाने खेळला आणि रनरअप देखील राहिला. दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक तिथे जिंकला खरं तर टीम नागावनं. त्यामुळे हे क्रीडांगण लकी आहे संतोषजी राऊत यांच्यासाठी देखील. आज त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतोय बामणडोंगरी संघ येथे बांधला गेलाय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आमचे चिरागजी भगत जे याच बदलापूर गावातील उद्योजक आहेत आणि खरं तर नाद एकच बैलगाड्या शर्यत या क्षेत्रातील एक मोठं नाव चिराग भगत यांच्या माध्यमातून हरण्याच्या नावानं हरण्या ग्रुप 11 RCC पेठ हा संघ बांधण्यात आलाय. सामना चांगला रंगेल यातील मात्र शंका नाहीये कारण ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. बंटी जोशीच्या विरोधात 15 धावा. पुढचा बॉल टर्न केलाय पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेटला बॉल निघाला. एक सिंगल एकपटी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय. 2 धावा एकपटी जातील का डीप मधून रॉकेट थ्रो वाराच्या वेगाने झपाट्यानं खेळाडू पोहोचला. वेगानं बॉलला त्यानं स्टॉप केला आणि त्यानंतर चेंडूला उत्तम फेक करतोय नमित पगडे. आणखी एक चांगला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल आणि या 2 धावा इथे रोखू शकत नाहीये त्यामुळे टीमची टोटल आता फलकावरती पुढे सरकते. 17 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते. आमच्या सोबत साथी स्कोरर आमचे मित्र जोडले गेलेत या मॅच साठी. रोहन डोंगरे खास यांना आपण इन्व्हाइट केलं. त्यासोबत बाबू गायकर यांचे आभार आपण व्यक्त करतोय. प्रसादजी गायकर यांची अप्रतिम साथ डीजेची आपल्याला लाभली आहे या मॅचच्या माध्यमातून. बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न फटका चांगला आहे कव्हरला खेळतलाय डीप मध्ये खेळाडू. एक चिक्की सिंगल दुसरीचा प्रयत्न करतायत माणूस होतं परंतु धाडस नव्हतं आणि अखेर सिंगल बेल. सिंगलच्या साथीनं टीमची टोटल आता स्कोर बोर्ड वरती 18 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल तुम्हाला पार मिळते. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पथावरती असताना बंटीने धावा खर्च केल्या 15 आणि आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज शेहबाज दाखल होत आहेत. आणखीन एक मोठं नाव तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मॅच मध्ये. दोन्ही संघाचं कौतुक व्हायला हवं कारण आज दिलेल्या वेळेवरती दोन्ही संघ मैदानावरती दाखल झालेत त्यामुळे दोघांचंही कौतुक व्हायला हवं कारण आपण जर पाहिलं असेल तर तेजस मात्रेने सांगितलं की आमचा जवळचा संघ आहे पनवेल तालुक्यातील कोणत्याही प्रकारची पार्टी नको आहे. हे चित्र आपण पाहिलं हे तर खरं तर खेळाडू वृत्ती आहे ती मात्र तेजस मात्रेची पुन्हा एकदा आपल्याला जरूर पार मिळाली त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं.
आणि खरं तर महाराष्ट्र पोलीस आहेत त्यामुळे त्याच्यासाठी एकच म्हणेन उभा आहे माणूस वर्दीतला, सण साजरा होतो गर्दीतला. आणि क्रिकेट या खेळावरती त्यांचं विशेष प्रेम राहिलंय. बॉल तयार, शहबाज रिबस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फटका पोहोचला जरूर. लेग बायस एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा इथे बहाल केली. धावफलक टीमची टोटल आता स्कोरबोर्ड वरती फ्लाय होत असताना धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती धाबा. 19 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला, तिथे 15 धाबा खर्च केल्यानंतर आता शहबाज कमबॅक करतोय, कारण सलग 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. 4 धाबा खर्च करत असताना शहबाज समोर संदेश गोंधळी. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. नुकताच आपण जर पाहिलं असेल तर एक मोठ्या स्पर्धेमध्ये बाईक जिंकणारा खेळाडू, लगातार 2 नाईट मध्ये आपण पाहतोय ज्यानं 2 बाईक जिंकल्यात, कासब नाईट आणि त्या साथीनं जासई नाईट मध्ये संदेश गोंधळीला आपण पाहतोय 2 बाईक मिळाल्यात आणि टोटल 8 बाईक त्याच्या नावावरती. तोच खेळाडू मैदानावरती खेळतोय संदेश गोंधळी. यावेळेला देखील पुन्हा एकदा आपण पाहतोय घडले काय, आय थिंक बॅटची कडा होती, त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव येथे एकपटी जाती आणि सिंगाच्या साथीने धाव फलक पुढे सरकत असताना 20 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ, 5 बॉलचा खेळ संपलाय. शहबाजनं धावा खर्च केला फक्त आणि फक्त 5. या मॅच मध्ये शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे दोन्ही टीम साठी. जर इथून डॉट आला तर कमबॅक करेल टीम आरसीसी पेठ, परंतु जर मोठा फटका येतोय तर चांगली धावगती राखणारे संघ मैदानाच्या आतमध्ये बामण डोंगरी. दोन्ही संघाचा विचार केला तर बॉलिंग त्यांचा हत्यार आहे, शस्त्र आहे. आणि या मॅच मध्ये जरी पहिल्या ओव्हर मध्ये बंटीने 15 खर्च केला, परंतु पुढच्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय आता कमबॅक करतोय गोलंदाज शहबाज. राईट मोर द विकेट. शेवटचा बॉल आडवा बाटना खेळण्याचा प्रयत्न, काय घडले पाहावं लागेल. डॉट बॉल ची समाप्ती होती आणि कमबॅक जरूर आपल्याला पाहायला मिळाला, कारण दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त धाबा आल्या 5. त्यामुळे टीमची टोटल धावफलकावरती 20 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये 15 आल्यानंतर आता कमबॅक करतोय बॉलिंग ट्रॅक वरती शहबाज. त्यामुळे आता छोटीशी टीम मीटिंग बनवण्यात येईल. पुन्हा एकदा ओव्हर नंबर 3 कोणत्या बॉलरच्या खांद्यावरती जिम्मेदारी द्यायचं हे चित्र आता तुम्हाला पाहायला मिळेल. रात्रीचे यात्री आरसीसी पेठच्या विरोधात तुम्ही पाहताय रातू के कातील बामण डोंगरी मैदानावरती खेळते. दोन्ही संघाचा खेळ अप्रतिम आपण पाहिलाय आतापर्यंत या सीझन मध्ये देखील, त्यामुळे हा सामना रंगेल यातील मात्र शंका नाहीये. दुसऱ्या बाजूला आज मात्र तुम्ही पाहिला असाल शहापूर तालुक्यातील एक ताकदवर संघ युवा शिलेबन बेस्ट ऑफ बोरशेती, त्यांना देखील 2 सामने जिंकत असताना तो संघ पुढे सरकलाय. तिसऱ्या फेरीमध्ये त्यांच्या समोर कोणता येईल संघ हे देखील आपण पाहणार आहोत, कारण एक सामना टीम दसई पप्पू 11 दसई या संघाने जिंकला, तो देखील संघ वाट पाहतोय. आता आरसीसी पेठ की बामण डोंगरी त्यांच्या समोर खेळण्यासाठी दाखल होईल. कालची रात्र गाजवली टीम गावदेवी उंबारलीनं. प्रेम भोईरला आपण पाहिलं, अप्रतिम खेळ त्याचा या स्पर्धेमध्ये पाहिलाय. पहिल्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिला असाल तर अप्रतिम खेळ पहिल्या रात्रीमध्ये देखील खेळला गेला. आणि पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहतोय खरं तर बिरदोले संघ मोर्या कलेक्शन 6161 बिरदोले नेरळ परिसरातील संघ इथे जिंकला टॉप 5 मध्ये. दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहिला असाल तर खरं तर कानूर बॉईज हा संघ मात्रावरती खेळताना अप्रतिम खेळ त्याचा आपण पाहिला. आणि कालची रात्र उंबारली, तर आजची 4थी रात्र कोणाची हे देखील आपण पाहणार आहोत. बॉलर तयार बंटी जोशी. पहिलाच बॉल फटका चांगला 20 मध्ये खेळलाय. डीप मध्ये खेळाडू वेगाने पोहोचतात. क्षेत्ररक्षक आय थिंक नमित होते, बॉलला तुम फेक करतील. 2 धाबा सहजरित्या इथे कबड्डी होत आहेत. 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 12च्या वेगाने क्षेत्ररक्षक नमित पगडेला आपण पाहिलं. खरं तर मिडल ऑर्डर मध्ये येतो आणि टॉप गिअर वरती बॅटिंग त्याने नेहमीच केली, परंतु या मॅच मध्ये अद्याप 22 धाबा जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3 चा खेळ प्रगती बातेवरती असताना बंटी जोशी. पुन्हा एकदा बिग हिट, फटका चांगला 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि अखेर संदेश गोंधळी जो चाचपडत खेळ होता या मॅच मध्ये, अखेर त्याची विकेट मिळते बंटी जोशीला. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. नेट नंबर 3 वरती भानुदास म्हात्रे दाखल झाला या मॅच मध्ये.
ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना पहिल्या बरोबरती 2 धावा आल्या आणि पुढच्याच बरोबरती विकेट काढतोय बंटी जोशी. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं असेल 15 धावा जरी खर्च झाला तर देखील संघ नायकाने पुन्हा एकदा बंटीच्या खात्यावरती जिम्मेदारी दिली. तो कमबॅक करू शकतो हे त्यांना सांगितलं आणि आता या बादमध्ये कमबॅक होत असताना अभि सोनावले यांचं आगमन झालंय. वेलकम इरंजाड, आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहताय नवीन बॅटर आता मैदानावरती दाखल होतोय. या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल भानुदास. इथून कमबॅक करावा लागेल भानुदासला देखील, कारण ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना धावफलक तुम्ही पाहताय 22 धाबा टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 बॉडी ट्रॅक वरती बंटी दाखल होतोय. दोन्ही संघ आपण पाहतोय तर पनवेल तालुक्यातील आहेत, त्यामुळे दोघांचा खेळ एकामेकाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. बॉल तयार, हलक्या हाताने बॉलला ढकललाय ऑन साईडला, मिडॉमधून बॉल निघालाय डीप मध्ये, लॉंग ऑनला डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. एक चिकी सिंगल पहिल्या बरोबरती सन्मान दिलाय भानुदासनं, त्यामुळे धावफलक 23 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. स्टॅकिंग वरती आर्यन नाईक जो सलामीला दाखल झालाय, ISPL खेळून आलाय, तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल मैदानावरती अद्याप पार भितोय. या त्यांच्या मागून क्षेत्ररक्षणाची बिवरचना सजवत असताना मी बघाशी देखील उल्लेख केला, दोन्ही संघ आपण पाहतोय एकाच तालुक्यातून बिलॉंग करतात आणि अगदी हकीच्या अंतरावरती असलेले दोन्ही गाव आहेत, त्यामुळे चांगला क्रिकेट एकमेकाचा दोघांनाही माहिती आहे आणि या मैदानावरती नेहमीच खेळलेत, त्यामुळे या मैदानाचा देखील आढावा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बादबड विरोधात RCG पेठ याच मैदानावरती सुपर ओव्हर कोण विसरेल जगन्नाथ स्मृती चषकामध्ये. पुन्हा एकदा टर्न केला ऑन साईडला घेतला, डीपमधून खेळाडू पोहोचतोय, सिंगल धाव येथे एक पट जाईल, सिंगल वरती थांबावं लागतंय. समजदारीचं क्रिकेट, ज्यावेळेस धाबा येत नाहीयेत त्या मॅच मध्ये त्यावेळेस आपण पाहतोय खरं तर थेंबे थेंबे तळे साचे हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हटलं जातं ना युही नाही मिलती राही को मंजिल दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है, अरे पूछो चिड़ियों से कैसा बना दिया आशियाना वो बोली तिनका उठाना पड़ता है. आणि थेंबे थेंबे तळे साचे तिनका इथे उचलला जातोय, त्यामुळे टीमची टोटल 24 च्या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना 4 बॉलचा खेळ आता संपन्न झालाय, 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती बंटी राऊंड द विकेट, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचेल डीप मध्ये त्याच्या अवकाच्या आतमध्ये की बाहेर, बॉल सीमारेषा पार येतोय, चौकार. आज दरम्यान आमचे मित्र DJ महेश भोईर यांचं आगमन झालंय, वेलकम स्वागत आहे. दुर्विश प्रतीक पिसेकर यांना दाखवलं जात आहे टीव्ही स्क्रीन वरती. खरं तर एक छोटासा खेळाडू आहे, त्याच्या नावाने मयूर ग्रुप संघ खेळत असतो आणि उद्याचं भविष्य बदलापूरचं, त्यासोबत आमचे प्रतीकजी पिसेकर यांना देखील दाखवलं जात आहे. आणि मुलावरती असलेली माया बापाची तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. क्या बात आहे, ध्रुविश बॅट वरती करून दाखवतोय. जाऊया मॅचच्या दिशेने, एक चौकार जरूर आलाय, धावफलक 28, टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल स्कोरबोर्ड वरती. बरोबर, शेवटचा बॉल हलक्या हाताने बॉलला ढकलला, एक सिंगल धाव एकवण्याचा प्रयत्न करतोय आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल फ्लाय होतीये. 29 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय, पाण्याची गरज असेल तर पाणी घेऊन जा. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये आणि 12 बॉल मध्ये आता किती धावा येतील हा देखील प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. चला तेजस मात्रे पाणी घेऊन जा. आता सुरुवात करतोय. पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक 15 होत्या आणि 12 बॉल मध्ये फक्त आपण पाहतोय इथे धावा खर्च केल्या फक्त 14. हेच तर क्रिकेट, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, हे चित्र आपण नेहमीच पाहिलं. बारा बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये आणि 12 बॉल मध्ये आपण पाहतोय अजूनही किती धावा उभारल्या जातील हा प्रश्न उभा आहे. स्ट्राईक हवी होती भानुदास मात्रेला, त्याने शेवटचा बॉल फुलटॉस असताना देखील हलक्या हाताने बॉलला ढकललं आणि त्यानंतर
आपण जर पाहिलं तर एक सिंगल त्याने एक बड्डी आणि आता स्ट्राईक त्याच्याकडे माहिती आहे. बॉडी ट्रॅक वरती ओव्हर नंबर 4 जिशान दाखल होतोय. अधिकचा वेळ खर्च करू नका, पंच त्याला ताकीद द्या. जिशान शेख ओव्हर नंबर 4. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, 1 लाख रुपये धनराशी असणारी ही स्पर्धा आपल्याला दूर पार बीतते. नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा रंगतीये. बघतो यार, पुढचा बॉल हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला खेळाडू उपस्थित. एक चिक्की सिंगल इथून मेल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. 30 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 55 ते 60 धाबा जर बनल्या तर फाईट भरपूर चांगली पार मिळेल या शंका नाहीये, कारण दोन्ही संघाचा खेळ अप्रतिम आजपर्यंत आपण पाहिलाय. या मॅच मध्ये प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षणाची विविध रचना चेंज होताना तुम्हाला पाहायला मिळेल, कारण आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ एकमेकाचा खेळ जाणतात आणि खास करून लेफ्टी राईटी बॅटर मैदानावरती उभा आहेत. त्यामुळे प्रत्येक बॉलवरती आपण पाहतोय डोकेदुखी भारतीय टीम पेट संघाची देखील, कारण प्रत्येक बॉलवरती क्षेत्ररक्षणाची विविध रचना ते आपल्याला पाहायला मिळेल चेंज होताना. बरोबर तयार जिशान शेख. शपल क्रॉस होऊन घेतलाय, फटका चांगला आहे. स्कोअर लेगला खेळाडू त्याच्या हाताला ब्रश करून बॉल डीप बॅकवर्ड स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चांगला फटका, त्या फटक्याचा झटका लागतो टीम पेटला. षटकार. षटकार आलाय. धावफलक 36. 36 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगती पथावरती असताना 2 बॉलचा खेळ संपलाय. त्यामुळे धावफलक टीमची टोटल 36 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. स्कोर बोर्ड तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 2 DRS प्रत्येक टीमला देण्यात येतील 2-2 इनिंग साठी. याची देखील आपण नोंद घ्यायची. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना आपण एन्जॉय करतोय. यातून जो संघ जिंकेल तो दसई या टीम सोबत खेळेल. बरोबर यार, पुन्हा एकदा खेळलाय. हा फटका आता चांगला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील. त्याच्या डोक्यावर सलगचा दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. षटकार. तोच बॅटर मैदानावरती उभा आहे. त्याच्या बॅटमधून सलगचा दुसरा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 42. 42 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. जिशान शेख वरती आक्रमण चढवला या मॅच मध्ये. तिसरा तो देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु तो एका टप्प्यावरती चाललाय, त्यामुळे हा येतोय चौकार. आला जरूर, परंतु त्यानंतर टॉप गिअर वरती बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. आर्यन नाईक 31 धावांवरती खेळतोय. खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. आणि म्हणून तर काय, ISPL खेळत असताना देखील असाच खेळ त्याचा आपण पाहिलाय. आणि याच खेळामध्ये ISPL मध्ये देखील आपण पाहिलं असेल तर त्याची वर्णी लागली आहे. जिशांत वरती आक्रमण. धावफलक वेगाने फ्लाय होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल इथे मेल आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा एकदा स्कोर बोर्ड वरती जाऊन पोहोचते. 47. 47 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. खरं तर गॅप शोधण्याचा प्रयत्न करत होता. प्रेक्षक म्हणत असतील गरज होती का रिव्हर्स खेळण्याची, कारण सलग 3 बॉल 3 मोठे फटके आले जरूर, परंतु आपण पाहतोय रिव्हर्सचा फटका गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. अखेर सिंगल इथे मिळते टीमची टोटल सिंगलच्या साथीने. 47. 47 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 4 चा खेळ प्रगती पथावरती असताना शेवटचा बॉल अद्याप तुम्हाला पाहायला मिळेल. जिशांतला आपण पाहतोय या मॅच मध्ये ओव्हर नंबर 4 मध्ये बॉल ट्रॅक वरती आणलं, परंतु थोड्याशा धाबा त्याने जास्त खर्च केल्यात. कमबॅक करू शकतो. इनफिल्डच्या वरनं खेळलाय फटका चांगला आहे. धाबा देखील चांगला मिळतील का क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय.
त्याचे प्रयत्न पुरे बॉल सीमा रेषा पार चौकार. मंगेजी धुळे साहेब कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक माजी बांधकाम सभापती यांच्या वाढदिवसानिमित्त कुळगाव बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा जर्मन क्रीडा मंडळ व शिवसेना शाखा जोवेरी आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2026 पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहाल तर खास आकर्षण खरं तर 2 शो मॅचेस, एक ठाणे विरोधात रायगड तर दुसरा सामना युवा ठाणे विरोधात युवा रायगड हा सामना देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि मंगेजी धुळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अंतिम दिवसामध्ये आपल्याला सबसे कातिल गौतमी पाटील आणि त्यासोबत नृत्य आविष्कार राधा पाटील मुंबईकर यांचा देखील शो तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्यामुळे यायला विसरू नका. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्हाला जरूर मैदानावरती रंगताना दिसेल. चारचा खेळ संपलाय. धावफलक टीमची टोटल 51. 51 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक 51. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 5 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय अनिल पाटील. बरोबर या पुढचा बॉल, पहिलाच बॉल खेळला उन साईडला फटका फसलाय की काय डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. एक धाव तर एकपटी दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करत होता, नकार दिलाय भानुदास म्हात्रेनं. एक अनुभवी खेळाडू आहे, कित्येक वर्ष टीम बामणडोंगरी या संघासाठी त्याचा खेळ आपण पाहिलाय. नेहमी चांगला खेळ त्यानं खेळलाय आणि तोच खेळाडू तुम्ही पाहता. एक सिंगल एकपट्यानंतर आता टीमची टोटल 52 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. मी आधीच म्हटलं होतं 55 ते 60 धाबा जर बनल्या तर फाईट चांगली पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाहीये. आणि ते चित्र आपण पाहतो या मॅच मध्ये, कारण 5व्या ओव्हरचा खेळ सुरू झालाय. पहिल्या बरोबर एक सिंगल 52 धाबा धावफलकावरती जोडल्या गेला. ओव्हर नंबर 5 अनिल पाटील आले लेफ्ट आर्म सीमर. हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जेव्हा बामणडोंगरी संघ देखील खेळतोय जास्तीत जास्त गोलंदाज तुम्हाला डावखोर त्याचे पाहायला मिळतील. बॅटन पाठच्या मधनं भन्नाट वेग अचूक टप्पा आपल्याला पाहायला मिळेल. टप्प्यावरती गोलंदाजी होतीये. नेहमी म्हटलं जातं ना खरं तर अचूक टप्पा आणि टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम होतो, हे चित्र आपण पाहिलं. त्यामुळे डॉट बॉल. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथ वरती असताना 52 आकड्यावरती आता धावफलक थांबले. 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. 4 बॉल मध्ये किती धाबा उभारल्या जातील हा देखील प्रश्न आहे. बरोबर यार पुढचा बॉल सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. भानुदास म्हात्रे या मॅच मध्ये तुम्ही पाहताय अप्रतिम बॅटिंग त्याने देखील केली. आणि आता सलगचा दुसरा डॉट आल्यानंतर हा प्रश्न पडला असेल गोलंदाजाला देखील. या मॅच मध्ये धाबा जास्त बनल्या त्यामुळे रोखायचे, समोरच्या टीमला थांबवायचं आणि अखेर थांबवलाय, कारण सलगचा दुसरा हा डॉट बॉल. बळुतिया लेफ्ट आर्म सीबर अनिल पाटील. ओव्हर नंबर 5 बिग हिट केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल मेल आणि सिंगल वरती थांबावं लागते. सलग 2 बॉल डॉट आल्यानंतर आता एक सिंगल मिळते. त्यामुळे 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धाबा खर्च करतोय अनिल पाटील. डावखुराचे गोलंदाज यासाठी तर ओळखले जातात. आणि आतापर्यंत आपण पाहतोय या मॅच मध्ये जेव्हा जेव्हा डावखुराचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय त्याने धाबा कमीत कमी खर्च केला. हे चित्र आपण पाहिलंय. खरं तर जवळजवळ 4थ्या ओव्हर मध्ये भरपूर धाबा खर्च झाल्या. जवळजवळ आपण जर पाहिलं असेल तर 22 धाबा त्या ओव्हर मध्ये खर्च केला जिशान शेखनं. त्यामुळे धावफलक आपण पाहिलं असेल तर वेगाने फ्लाय झालं. आतापर्यंत टीमची टोटल 53 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. आमचे मित्र ललित राणे याचं आगमन झाले. वेलकम, स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या वतीनं. दादा थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय, कारण क्रिकेटची आवड तेवढी मोठी आहे. प्रणव कंपनीचे ते मॅनेजर आहेत, त्यांचंही वेलकम. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या मॅच मध्ये. बरोबर यार
पुढचा बॉल टर्न केला ऑन साईडला, 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न करतील शंका नाहीये. डीप मधून वेगाने क्षेत्ररक्षक निघालाय, 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न कदाचित इथे बॅटर आउट होऊ शकतो, परंतु घडले काय पाहावं लागेल आणि पंचांनी घेतलाय तिसऱ्या पंचाची मदत. 2 धाबा प्रचंड वेगानं जलद गतीने एकवटल्या गेल्यात, परंतु नक्की घडले काय. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग झाली आहे की इथे बॅट हवेमध्ये होती, हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल. 2 धाबा एकवटल्या गेल्यात त्यामुळे सेफ आहेत, नॉट आउट. क्लिअर आहे, 2 धाबा इथे एकवटल्या गेल्या त्यामुळे धावफलक देखील टीमची टोटल आता 55. 55 धाबा धावफलकावरती जोडले गेले. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. 55 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 2 ओव्हरच्या अंती आपण जर पाहिला असेल तर फक्त आणि फक्त धाबा होत्या 20 2 ओव्हरच्या अंती. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 9 आल्या, चौथ्या ओव्हरमध्ये 22 आणि 4 ओव्हरच्या अंती आपण जर पाहिला असेल तर धावफलक जाऊन पोहोचलं तर टीमची टोटल 51 या आकड्यावरती. आणि आता फक्त आणि फक्त 4 धाबा खर्च करत असताना 5 बॉलचा खेळ संपलाय. 4 धाबा खर्च केला अनिलनं. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल तो आलाय डॉट, निर्धाव. त्यामुळे 55 धाबा इथे जोडले गेले. आता 56 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल टीम हारण्या ग्रुप 11 RCC पेठ संघाला. पाठलाग करायचं या मॅच मध्ये आणि 56 धाबा कशा प्रकारे चेस होतील की त्या धाबा इथे थांबवल्या जातील. या मॅचचं धावतं वर्णन करतील पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक आज रोशनजी संती सर, त्यासोबत सोमनाथजी खाडे सर आणि आमचे महेशजी धुळे सर जोडले जातील. या 56 धाबा चेस होतील की थांबवल्या जातील, मॅचचं धावतं वर्णन कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. मास्टर आदरणीय हिरामन गायकर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती सचिन दादा गायकर यांच्या शुभ हस्ते आपण दिनेश दादा गायकर यांच्या शुभ हस्ते आपण हिरामन शेठ गायकर साहेबांचा इथे सन्मान करूया. हिरामन शेठ गायकर साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय दिनेश दादा गायकर यांच्या शुभ हस्ते.
राहुलजी चव्हाण सर थँक्यू सो मच. मॅडी सर थँक्यू सो मच. सोमनाथजी खाडे सर आणि थँक्यू सो मच. मच्छिंद्र गायकर सर. नमित पगडे आणि सोहेल शेख ही जोडी. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. विनंती असेल कार्तिक सर्वेश 11 जीवदानी बामणडोंगरी हा संघ आपण पाहतोय. आदरणीय संतोष दादा राऊत यांचा संघ आहे जे कलमगावचे उद्योजक आहेत. दुसऱ्या बाजूला चिरागजी भगत साहेबांचा संघ आपण पाहतोय हरण्या ग्रुप RCC पेठ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदित्य आणि स्ट्राइक एंडला फलंदाज सोहेल शेख. सोहेल शेख आणि नमित पगडे ही जोडी आपण पाहू शकाल बॅटिंग करण्यासाठी दाखल होती आहे. 56 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. रातो के कातिल हरण्या ग्रुप RCC पेठ या संघाला 30 चेंडू 56 धावांचं टार्गेट. 11.20 च्या सरासरीने प्रतिषटका मागे धावा बनवावे लागतील पेठ या संघाला. दोन्ही संघ रायगड जिल्ह्यातील नामवंत संघ आहेत. जेव्हा जेव्हा हे दोन संघ आमने सामने येत आहेत तेव्हा तेव्हा युट्यूब वरती व्ह्यूअरची संख्या दुपटीने वाढत असते. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सुरू आहे. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 56 धाव बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. सोहेल कॅप्टन आहेत पेठ या टीमचे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी काय घडली या चेंडूवरती. गोलंदाज चेंडूला गॅदर करू शकला नाहीये. आदित्य अथवा माघारी परतावा लागले असता नमितला जीवनदान मित्र म्हणून मिळतंय. नमितला डॉट बॉलची समाप्ती. खातं खोलायचं आहे हरण्या ग्रुप RCC पेठ या टीमला. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. आई गावदेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. क्रिकेटचा महासंग्राम. क्या बात आहे. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी होतीये आदित्यच्या माध्यमातून या षटकामध्ये. सलग चालाय हा तिसरा डॉट बॉल. संघर्ष सुरू आहे सोहेल शेख यांचा या इनिंग मध्ये. सोहेल शेख बंटी जोशी रन मशीन आहे. A1 जोडी आहे पेठ या टीमची. विवेक जोशी यांचं नेहमीच खूप मोठं पाठबळ असतं या संघाला. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. आदित्यची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. सलग चालाय हा चौथा डॉट बॉल. तेजस म्हात्रेच्या नेतृत्वाखाली नेहमीच चांगला खेळ राहिलेला आहे बामणडोंगरी या संघाचा. जो संघ खेळतोय कार्तिक सर्वेश 11 जीवदानी बामणडोंगरी या नावाने संतोष दादा राऊत पुरस्कृत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनला फिल्डर डाऊन दी बॉल. टिपलाय झेल संदेश पाटीलने आणि संपलाय खेळ सोहेल शेखचा.
लागतोय पहिला धक्का आरसीसी पेठ या टीमला 0 वरती माघारी परतावा लागलेला आहे. सोहेलची खेळी संपुष्टात. आरसीसी पेठ या टीमची रन मशीन बंटी जोशी येत आहेत. 5 चेंडू डॉट आले, त्यामध्ये विकेट देखील मिळवली आहे सोहेल शेखची. हारण्या ग्रुप आरसीसी पेठ चिरागजी भगत यांचा संघ आपण पाहू शकाल. संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी सचिन दादा गायकर असतील, त्यानंतर गणेश दादा गराटे असतील, तुषार गायकर, जगन गायकर, महेंद्र गायकर, त्यानंतर आमचे अत्यंत जवळचे मित्र मिलिंद भोईर. तिसरं मेडन षटक येईल का या स्पर्धेमधील? याआधी आपण 2 मेडन षटकं पाहिलेली आहेत, 3 हॅट्रिक झालेले आहेत या स्पर्धेमध्ये. 4थी रात्र आहे उद्या. अंतिम रात्र आणि क्वालिफाईंग मॅचेस फक्त असणार आहेत, जेणेकरून जे टॉप 5 मध्ये संघ येतील जास्तीत जास्त षटकांचे सामने व्हावे. हा प्रामाणिक प्रयत्न आहे. सॉफ्ट हँडने खेळतायत, त्याच्यावरती मिळते एक धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे हरण्या ग्रुप आरसीसी पेठ या संघाची 1-1 बनवायच्या धावा 56. 5 षटकांमध्ये 24 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 55 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये पेठ या संघाला. जीत खोत येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. अजून एक खूप मोठं नाव आपण पाहू शकाल बामण डोंगरी या संघाच्या माध्यमातून संतोष दादा राऊत पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला चिराग भगत पुरस्कृत संघ पेठ विपक्ष बामण डोंगरी हा सामना सुरू आहे. 24 चेंडू बनवायच्या धावा या मॅच मध्ये 55 धावा. अवघ्या 1 धावेचं षटक फेकलेलं आहे आदित्यने या मॅच मध्ये. राहुलजी चव्हाण सर आनंदित आहेत. क्या बात आहे. दोन्ही संघ खऱ्या अर्थाने त्यांचेच आहेत. राहुलजी चव्हाण हे असं नाव आहे बदलापूर नगरी मधील. अर्ध्या रात्री जर संघ कमी असेल तरी देखील अर्ध्या ते 1 तासामध्ये संघ उभा करण्याची ताकद राहुल चव्हाण मध्ये आहे. ही खासियत आहे राहुल चव्हाण यांची. डॉट बॉलची समाप्ती. बंटी जोशी स्ट्राइक इन वरती आहे. जीत खोतने देखील डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 1-1 ही धावसंख्या आहे. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. पुल करतायत. गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव झाली कंप्लीट. 1च धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की राहुल चव्हाण हे असं नाव आहे की बदलापूर मध्ये अशी कोणती स्पर्धा नाहीये जी राहुल चव्हाण यांच्याशिवाय अधुरी आहे. कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये राहुल चव्हाण यांचा आवाज आपण ऐकत असतो. प्रत्येक स्पर्धेच्या पॅम्पलेट वरती राहुल चव्हाण यांचं संपर्क म्हणून नाव आणि नंबर असतं. कारण की त्यांची खासियत आहे जे बाहेरचे संघ असतात कोणताही संघ असू द्या, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील रायगड जिल्ह्यातील कोणताही संघ असू द्या, त्या संघाला इन्व्हाइट करण्याचं काम राहुलजी चव्हाण सर करत असतात. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आहे जीत खोतच्या गोलंदाजीमध्ये. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये आदित्यने गोलंदाजी केली आहे त्याचप्रमाणे या षटकामध्ये जीत खोत गोलंदाजी करतायत. अचूक लाईन, अचूक टप्पा.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आलाय हा डॉट बॉल. खरे अर्थाने राहुल चव्हाण यांचं मी मनापासून आभार मानेन, कारण की त्यांनी पॅकर्स सहित हे दोन्ही संघ नक्कीच उतरवलेले आहेत या मॅच मध्ये. जीवदानी बामणडोंगरी आणि RCC पेठ ऑन साइडला फ्लिक करता डीप मध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. प्रचंड वेग आहे जीत खोचच्या गोलंदाजीमध्ये. आतापर्यंत संत आणि सावध सुरुवात, थोडीशी खराब सुरुवात मी तर म्हणेन, कारण की पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण आदित्यने पहिल्या षटकामध्ये दाखवलं आणि या षटकामध्ये जीत खोत देखील इम्प्रेस करतायत. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 2 धावा खर्च करतोय बंटी जोशी. स्ट्राइक एंडला आहे मिस्टर टायमिंग स्ट्रोक, फिल्डर थोडीशे दूर आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे हरण्या ग्रुप RCC पेठ या संघाची 1/4. 18 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे या मॅच मध्ये पेठ या टीमला. सेकंड स्पेल मध्ये येतात आदित्य. ज्या आदित्यने पहिल्या षटकामध्ये अवघी 1 धाव खर्च केली होती, 1 सफलता प्राप्त केली होती, तोच आदित्य येतोय गोलंदाजी मार्क वरती या सेकंड स्पेल मध्ये. इथून मात्र गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. बंटी जोशीला त्याचा नॅचरल खेळ खेळावा लागेल. 18 बॉल 52. पहिला चेंडू अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, आलाय हा डॉट बॉल. फक्त भीमर आणि रनआउट साठी रिव्ह्यू आहे. प्रत्येक इनिंग मध्ये 2. व्हाईट बॉल साठी कोणताही रिव्ह्यू नाहीये. LBW साठी बॅट कट साठी कोणताही रिव्ह्यू नाहीये. फुल टॉस मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. एकदा मिळत्या चेंडूवरती एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅच मध्ये. आतापर्यंत अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये. हरण्या ग्रुप RCC पेठ या संघाचे या मॅच मध्ये संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल, शॉट फाईन लेगला, हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. ओमकार नाईकने हा झेल पकडलाय. विकेटचं बदन नमित. बॅक टू द पवेलियन. तन्वीर शेख येत आहेत. नवीन फलंदाज पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. मॅडी सर ज्या संघाने खऱ्या अर्थाने अधिराज्य गाजवलेलं आहे, रातो के कातिल हरण्या ग्रुप RCC पेठ या टीमने, परंतु या मॅच मध्ये नक्कीच थोडस अपयश आलेलं आहे. तन्वीर शेख, तन्वीर आणि बंटी जोशी
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॅड वरती ब्रश होतोय, त्याच्यावरती मिळते एक धाव लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती. संत वाहते इंद्रायणी, त्याचप्रमाणे संत गतीने आपण पाहू शकाल धावफलक पुढे जाताना. संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये. बिग हिट, क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. एकच धाव मिळते चेंडूवरती. संदेश, धावसंख्या आपण पाहू शकाल 7 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. कमकुवत धावसंख्या मॅडिसर आपल्याला पाहायला मिळते या सेकंड इनिंग मध्ये, जिथे 56 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये. फुल टॉस चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एक धाव. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 2 बाद 8. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 48 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हरण्या ग्रुप आरसीसी पेठ या टीमला 12 चेंडू 8 षटकार मारावे लागतील पेठ या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. भानुदास म्हात्रेकडे आणि तो येतोय गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू बनवायच्या, धावा 48 या मॅच मध्ये. स्ट्राइक एंडला बॅट्समन तन्वीर शेख. लेग ब्रेक हा चेंडू, ही खासियत आहे भानुदास म्हात्रेची. भानुदास म्हात्रे एक लेजंड क्रिकेटर आहेत. गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय खेळताना बामणडोंगरी या टीम कडून. पुन्हा एकदा लेग ब्रेक, परंतु पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. 11 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. तेजस म्हात्रेच्या नेतृत्वाखाली नेहमीच चांगला खेळ राहिलेला आहे बामणडोंगरी या टीमचा. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, शफल होत आहेत. क्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न करतायत. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये पेठ या संघावरती. फुलर लेनचा चेंडू आहे. स्ट्रेट ड्राईव्ह स्क्रीन समोर फिल्डर येतील तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवरती. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये जीवदानी बामणडोंगरी या टीमला. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल हरण्या ग्रुप आरसीसी पेठ या टीमला. नऊ चेंडू शिल्लक आहे. 46 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट, ग्लोरियस स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. पुन्हा एकदा पाठवलंय लॉंग ऑन. सीमा रेषेच्या दिशेने पाहावं लागेल काय घडले चेंडूवरती. हा चेंडू अडवलाय का? क्रिश म्हात्रे होते डीप मध्ये. क्या बात आहे. फुल टॉस चेंडू होता, त्याला ऑन साइडला लॉफ केलं. लॉंग ऑनला डीप मध्ये क्रिश म्हात्रे. क्या बात आहे. अप्रतिम फिल्डिंग, आउटस्टँडिंग फिल्डिंग. क्रिश मूवी आपण पाहिली असेल प्रशांत सर, त्यामध्ये ज्याप्रमाणे क्रिश उडतो
त्याचप्रमाणे क्रिशला आपण पाहिलं बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 17. खऱ्या अर्थाने जीवदानी बामणडोंगरी या टीमचे लकी 12 मॅन भरपूर आनंदित आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 17. 39 धावांची गरज आहे. चला पप्पू 11 धसई टीमचे कॅप्टन टॉस साठी येऊन थांबायचं आहे, कारण की जो संघ जिंकेल तो संघ पप्पू 11 धसई या संघासमोर फाईट करेल. 2 सामने जिंकलेले आहेत आजच्या रात्रीमध्ये. युवांश 11 बेस्ट ऑफ बोरशेती या टीमने पहिल्या मॅच मध्ये बोनकोड या टीमला पराभूत केलं. दुसऱ्या मॅच मध्ये मानकोली संघाला पराभूत करून संघ दाखल झालाय क्वालिफाईंग मॅच मध्ये. बोरशेती संघ, त्यांच्या समोर कोणता संघ येईल या पुढच्या मॅच मध्ये? पप्पू 11 धसई संघ इन ऍक्शन मध्ये असेल आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. पुल करण्याचा प्रयत्न, क्रिश आलेत गोलंदाजी मार्क वरती. डॉट बॉल, 4 चेंडू शिल्लक, 38 धाव बनवायच्या आहेत. एकतर्फी सामना सुरू आहे. 56 धाव बनवायच्या होत्या. बॅटिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग आहे आरसीसी पेट या टीमचं, परंतु अपेक्षित बॅटिंग होऊ शकली नाहीये, त्यामुळे संघ पूर्णपणे बॅकफुटवरती आहे. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. जर्सी क्रमांक 18 संदेश. 3 चेंडू शिल्लक, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. हा खूप मोठा विजय मित्रमंडळी मिळवलेला आहे, कारण की 2 बाद 19 ही धावसंख्या आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा संदेश येत आहेत. या मॅच मध्ये मजा नाहीये. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील आले होते, कारण की पेट आणि बामणडोंगरी हे 2 संघ नामवंत संघ आहेत. यांचा खेळ पाहण्यासाठी हे आपल्या बदलापूर नगरीमधून खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक आले होते. ते देखील निराश झाले असतील. हेलिकॉप्टर उडवलेला आहे, परंतु मिस्टामिंग स्ट्रोक झेल देखील सोडलाय आणि रनआउट घेतलं जात नाही, कारण की त्यांना माहिती आहे क्रिशला हा सामना आम्ही जिंकलेला आहे. फक्त 1 चेंडू शिल्लक आहे. खूप मोठा विजय हा मिळवलेला आहे. आणि यस, विकेटचं बदन शेवटच्या बॉलवरती क्लीन बोल्ड. सामना होते फिनिश आणि सामना जिंकलेला आहे सर्वेश 11 जीवदानी बामणडोंगरी या संघाने. अभिनंदन. या संघाचे पुरस्कर्ते संतोष दादा राऊत आणि अभिनंदन या संघाचे मेंटॉर राहुलजी चव्हाण सर. खऱ्या अर्थाने त्यांनी एका शब्दावरती संतोष दादा राऊत यांना हा बामणडोंगरी संघ दिला आणि या संघाने पहिला विजय मिळवलेला आहे. अभिनंदन तेजस दादा म्हात्रे जे कॅप्टन आहेत या संघाचे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया ISPL प्लेयर